अशोक बहादरे. आज आपल्यासोबत डॉक्टर रुपेश सुर्वे साहेब आहेत आणि त्यांच्याशी आज आपण कोरोना वॅक्सीन आणि बऱ्याचशा ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे की कोरोना जो हा नव्याने आजार आला, जो एक 2 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये आला आणि त्याची बरीचशी जगभर चर्चा आहे. तर हा आजार खरंच नवीन आहे की काय आहे? म्हणजे हा विषाणू काय आहे? हा आजार काय आहे? ज्याने इतकं पूर्ण जगाला घाबरवलं. खरं तर याला आपण आजार बोलू नाही शकत, हम्म. कारण की कोरोना जर तुम्ही बघितलं तर ही ॲक्च्युली लक्षणांचं कलेक्शन केलेला एक समूह आहे. ओके. म्हणजे बरोबर आहे. आता कोरोनाची जी लक्षणं सांगतात की सर्दी होणं, खोकला होणं, पडसं पडणं, हे तर सगळे कॉमन सीझनल फ्लूची लक्षणं आहेत. हो. बरोबर. हा जर आजार काहीतरी वेगळा म्हटलं तर त्याचं वेगळं लक्षण काही नाही आहे. बरोबर. किंवा हे लोक, मला असं वाटतं की कोरोना सीझनल फ्लूजला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी एक नवीन लेबल देऊन म्हणजे त्याला कोविड-19 हे नाव ठेवून ते लोकांना फिअर मॉंगरिंग हा प्रकार असतो आणि हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पहिल्यापासून करत आलेला आहे. म्हणजे तुम्ही बघितलं स्वाईन फ्लू, H1N1, त्याच्यानंतर मर्स, सार्स, हे जे युरोपियन कंट्रीजमध्ये आलेले एपिडेमिक्स होते, म्हणजे 2009च्या आधी आलेले एपिडेमिक्स होते. तर ह्याच्यामध्ये पण त्यांनी फिअर मॉंगरिंग केलं होतं. म्हणजे जास्तीत जास्त माहिती तंत्रज्ञानाद्वारे, लोकांच्या प्रिंट मीडियाद्वारे लोकांच्या मनामध्ये भीती पसरवणं, हां, किंवा आपल्या टीव्हीच्या बातम्यांद्वारे म्हणजे टेलिव्हिजन मीडियाद्वारे भीती पसरवणं. तर ह्याला इंग्लिशमध्ये फिअर मॉंगरिंग बोलतात. आणि ही फिअर मॉंगरिंग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पूर्वीपासून करत आलेलं आहे. आणि स्वाईन फ्लूमध्ये तर युरोपियन युनियन, त्या लोकांनी तर त्यांना म्हणजे युरोपियन कोर्टमध्ये केसेस चालू झाल्या होत्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या विरोधात. कारण की स्वाईन फ्लूला पण त्या लोकांनी असंच केलं होतं, एक महामारी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण युरोपियन युनियननी त्यांच्यावर खटला दाखल केला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनवर की ही महामारी, म्हणजे नंतर असं प्रूव्ह करण्यात आलं की ही महामारी नव्हती. हा एक साधासाच आजार, सीझनल आजार जसा असतो ना तसाच आजार होता. आणि लोकांचं म्हणजे त्या लोकांनी काय बोलतात, दिशाभूल केली. तर जरी आपण बोललो की हे महामारी आहे, हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बोलतंय, पण त्यांच्याकडे असा कुठलाच पुरावा नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आजही व्हायरस आयसोलेशन करण्यात आलेलं नाही आहे. एक प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये व्हायरस कुठला नवीन आपण जीवाणू जेव्हा बोलतो, त्या जीवाणूमुळे हा आजार होतो, तर तो जीवाणू सेपरेट करण्याची, म्हणजे त्या जीवाणूला, ज्या माणसांमध्ये हा आजार झालेला आहे त्यांच्या रक्तातून हा जीवाणू पूर्णपणे वेगळा करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला व्हायरस आयसोलेशन बोलतात. ते आजपर्यंत झालेलं नाही आहे. म्हणजे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आहे की हे खरोखरचा व्हायरस आहे की नाही. जे हे लोक व्हायरसबद्दल बोलतात ते कम्प्युटर जनरेटेड मॉडेल आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी त्याचा जेनोमिक सिक्वेन्स बनवलेला आहे आणि त्या जेनोमिक सिक्वेन्सच्या आधारे हे लोक जी आता चाचणी केली जाते ती पूर्ण व्हायरसला डिटेक्ट न करता ती जेनोमिक सिक्वेन्सला डिटेक्ट करते. तर खरं म्हटलं, आता सीझनल फ्लू जेव्हा मार्च, म्हणजे डिसेंबर ते मार्च हा जो कालावधी असतो प्रत्येक वर्षी, त्याला सीझनल फ्लूचा कालावधी बोलतात. ह्या 4 महिन्यामध्ये लोक सतत आजारी, सर्दी, खोकला हे सगळं होतच असतं. दुसरा जो सीझन असतो तो जेव्हा पहिला पाऊस पडतो जून जुलैच्या दरम्यान, तेव्हा पण लोक व्हायरल फ्लूनी आजारी पडत असतात. तर आपल्या पूर्ण वर्षभरात 2 असे फ्लूचे सीझन येतात. तर ह्या सीझनल फ्लूमध्ये आता तुम्ही जर बघितलं असेल तर जे कोरोनाची फिअर मॉंगरिंग करण्यात आली ती डिसेंबरमध्ये सुरुवात झाली होती. जे चायनामधून रिपोर्ट्स यायला सुरुवात झाले होते की डिसेंबर महिन्यामधून, आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं की ही महामारी आहे. दुसरी गोष्ट, महामारी कशी घोषित केली गेली WHOनी, याचं टेक्निकल गोष्ट मी सांगतो तुम्हाला. 2009च्या आधी जी व्याख्या होती महामारीची, डेफिनेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांच्या वेबसाईटवर जी डेफिनेशन होतं त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की कुठलीही पॅन्डेमिक किंवा महामारी त्याच्यामध्ये एनॉर्मस नंबर ऑफ डेथ्स झाल्या पाहिजे. तर हा डेथ जो शब्द आहे ना तो त्या लोकांनी 2009 नंतर काढून टाकला आणि त्या जागी केसेस, एनॉर्मस नंबर ऑफ केसेस. तर आता केसेस टाकल्यामुळे असं होतं की तुम्ही लिटरली कुठली फ्रॉडुलेंट एखादी टेस्ट डेव्हलप करून जी बऱ्याच लोकांना पॉझिटिव्ह दाखवते, पॉझिटिव्ह दाखवणं म्हणजे ते पेशंट नाही झाला, म्हणजे समजा तुम्हाला सिम्पटम्स नाही आहेत, तुम्ही आजारी नाही आहे, पण तरी तुमची टेस्ट करून जर ती पॉझिटिव्ह आली तर यू आर अ केस, बट यू आर नॉट अ पेशंट. पेशंट आणि केस याच्यामध्ये खूप फरक आहे.
तर हे केसेसचे नंबर वाढवून आता त्यांची डेफिनेशन व्याख्या चेंज केल्यामुळे लिटरली ते लोक कुठल्याही आजाराला पॅन्डेमिक बनवू शकतात. समजलं? आणि आता तुम्ही जसं म्हणालात की हा असलेला आजार ज्याला या लोकांनी कोरोना किंवा कोविड-19 असं नाव देऊन लॉन्च केलं थोडक्यात, तर ह्या मागे म्हणजे असं करण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे किंवा ह्या उद्देशामागे कोण लोक आहेत? हे बघा, हे हे जे आता कोरोना हा एक मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. त्याला न्यू वर्ल्ड ऑर्डर बोलतात. बरं. तर हे न्यू वर्ल्ड ऑर्डरमध्ये जे जगातले उद्योग म्हणजे जे मोठमोठे उद्योगपती आहेत, एलिट्स, हं. ते लोक एकत्रित येऊन हं. त्या लोकांना असं एक जग बनवायचं आहे की ज्या जगामध्ये कॉमन जो माणूस आहे, सामान्य मनुष्य आहे, त्याला पूर्णपणे त्यांना कंट्रोल करायचं आहे. समजलं? तर ते कंट्रोल करण्यासाठी आणि त्या माणसावर पूर्णपणे ताबा मिळवण्यासाठी त्याच्या जीवनावर, हं. तर हे पूर्ण षडयंत्र त्याच्यावर म्हणजे हे कसं केलं जातं तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. हं. की मागचे उदाहरण देतो. जेव्हा काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं हं. तेव्हा त्यावेळेला इंदिरा गांधी जेव्हा असताना पंतप्रधान भारताच्या, त्यावेळेला आपल्याला हरित क्रांती आली होती. हं. म्हणजे 1983-84च्या दरम्यान आपल्या भारतामध्ये हरित क्रांती करण्यात आली. हं. तर बेसिकली ती हरित क्रांती नसून ती केमिकल क्रांती होती. अच्छा. तर त्याच्यामध्ये काय केलं होतं की आपल्या जे पारंपरिक शेती होती, हं. ज्याच्यामध्ये आपला शेतकरी जे जुनं बियाणं वापरत होता, हं. हा देशी बियाणं ऑथेंटिक सीड वापरत होता, ते सीड या लोकांनी रिप्लेस करून त्याच्या जागी हायब्रिड सीड गव्हर्नमेंटच्या थ्रू ती संकल्पना आणली, हायब्रिड सीडची संकल्पना आणली आणि त्या सीडला, त्या बियाण्याला तुम्हाला खत लागत होतं. तर त्याच वेळेला RCF फॅक्टऱ्या अशा पूर्ण देशामध्ये जागोजागी RCFच्या फॅक्टऱ्या तयार करण्यात आल्या आणि RCFचं फंडिंग, RCFमध्ये लागणारे जे केमिकल्स, हे सगळं रॉकफेलर एक उद्योगपती आहेत अमेरिकेतले, म्हणजे त्यांनी हे म्हणजे त्यांचं इनडायरेक्टली ह्या बिझनेसमध्ये हात होता आणि फंडिंग जे केलं होतं ते रॉकफेलरनी केलं होतं हरित क्रांतीचं. तर हे नेहमीच होत आलेलं आहे. तर आता आपण कोरोनाकडे जाऊया. कोरोनामध्ये बेसिकली तुम्हाला म्हणजे षडयंत्राचा भाग असा आहे की न्यू वर्ल्ड ऑर्डर प्रमाणे जो त्यांचा सगळ्यात पहिला एजेंडा आहे, त्यांना डिपॉप्युलेशन करायचं आहे. तर ते डिपॉप्युलेशनसाठी त्यांना एखादं असं केमिकल बॉडीमध्ये टाकावं लागणार आहे की ज्याने तुम्हाला आजारी पाडलं जाईल. बरोबर आहे. तर ते आजारी पाडून तुम्हाला हळूहळू तुम्ही आजारी पडून नंतर मे बी त्याच्यामधून तुमचा मृत्यू पण होऊ शकेल किंवा जरी आजारी पडलात तर तुम्ही पॅरालिसिस होईल किंवा काहीतरी वेगवेगळे आजार, कॅन्सर होईल किंवा तुम्हाला हार्ट अटॅक येईल. म्हणजे तुमचं जे मृत्यू आहे ते नॅचरल वाटलं पाहिजे, आजाराने झालं असं दिसून येईल. तर हा एजेंडा तो आहे. तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी तुम्हाला बॉडीमध्ये एक इंजेक्शन मारणार आहेत. आता ते इंजेक्शन मारणार आहेत तर त्यांनी समजा नाव दिलं वॅक्सिन. तर आता वॅक्सिन देणार, जर लोकांना वॅक्सिन दिलं तर लोक घेतील का असेच? नाही. जर आता मी तुम्हालाच बोललो उद्या की मला तुमच्या बॉडीमध्ये एक इंजेक्शन टाकायचं आहे, तुम्ही तयार व्हाल? नाही. तर त्याला जस्टिफिकेशन म्हणून काहीतरी एक आपल्याकडे म्हणजे लोकांनी तयार झालं पाहिजे वॅक्सिन घेण्यासाठी. तर त्याकरिता पार्श्वभूमी, त्याचं बॅकग्राऊंड तयार करण्यात आलेलं आहे. तर एक फ्लू सीझनलाच धरून त्या लोकांमध्ये भीती पसरवलेली आहे. एक नवीन प्रकारचा व्हायरस आलेला आहे आणि नवीन आजार झालेला आहे आणि ह्या आजारावर कुठलंच औषध नाही आहे आणि ह्या आजारावर फक्त एकच तोडगा आहे, तो म्हणजे वॅक्सिन. आणि लोकांना वॅक्सिन त्यामार्फत दिलं जाते. म्हणजे लोकांची समजूत आहे की महामारी आली म्हणून वॅक्सिन आले, पण या उलट असं आहे, तुम्हाला वॅक्सिन द्यायचं होतं म्हणून ही महामारी आणली गेलेली आहे. तर आता साधारण जो काही कोरोना आहे, तर हा कोरोनाचा जो आजार झाला असं समजून जी काही बरीचशी लोकांची मृत्यू झाली, तर जर हा कोरोना नाही किंवा फ्ल्यू आहे, तर मग हे मृत्यू झालीच कशी कोरोनाची? त्याच्या मागे काय षडयंत्र किंवा काय भाग छुपा हे होतं, कारनामे होते? मृत्यू होण्याचं कारण बरीच आहेत त्याच्यामध्ये. कारण की काही लोकांनी आहे ना कोरोनाला खरंच मानलेलं आहे आणि आपण जेव्हा घाबरतो, म्हणजे बरीच लोक भीतीने पण मेली असतील त्याच्यामध्ये, त्यांचं मरण भीतीमुळे झालेलं आहे. कारण की घाबरल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आहे ना आपली इम्युन सिस्टम, आपली रोगप्रतिकार शक्ती आहे ना ती पूर्णपणे ठप्प होते. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपल्या शरीरात ॲड्रिनालिन आणि कॉर्टिझॉल हे 2 केमिकल्स आपली बॉडी स्वतःच ब्लडमध्ये रिलीज करते आणि हे जेव्हा बॉडीमध्ये रिलीज होतं तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती काम करणं पूर्णपणे बंद होते, तर ते कोलॅप्स होऊन जाते. एक ते कारण आहे. दुसरं कारण, बरेच लोक घाबरून हॉस्पिटलमध्ये जे गेले
त्यांच्यावर म्हणजे प्रकारचे औषधं जसे रेमडेसिवीर, स्टिरॉइड्स, अजून बरीचशी औषधं त्यांना देण्यात आली. त्या औषधांच्या साईड इफेक्ट्सनी जास्त त्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि त्या साईड इफेक्टचे परिणाम म्हणजे तुम्ही रेमडेसिवीरचं जर घ्याल, रेमडेसिवीरमध्ये 43% तुमचा किडनी फेलियर होतो. अच्छा. म्हणजे इमॅजिन करा, तुमचं जर किडनीच कोलॅप्स झाले तर तुमच्या शरीरामधून जे पाणी निघणार आहे, जे किडनी काढतं, हो. ते किडनी काढू शकणार नाही पाणी, आणि ते पाणी शरीरामध्येच राहणार आहे. तर शरीरामध्ये समजा ते पाणी जाऊन जाऊन कुठे जमा होणार, एकच अशी जागा आहे फुफ्फुसं, जिथे हवा असते. तर ऑब्वियस आहे की ते पाणी फुफ्फुसांमध्येच जमा होणार. तर फुफ्फुसांमध्ये एकदा पाणी जमा झालं की श्वास घ्यायला पण त्रास होणार. त्यालाच कोविड लंग असं सांगितलं जातं. तर बेसिकली म्हणजे आता रिपोर्ट पण आलाय, बरेचसे अमेरिकन्स जे डॉक्टर आहेत, जगभरातून आता डॉक्टर याच्याबद्दल बोलत आहेत. तर फ्रंटलाईन अमेरिकन डॉक्टर्स असे 3,000 डॉक्टरांचं एक युनियन, एक असोसिएशन तयार झालेलं आहे अमेरिकेत, आणि त्या लोकांनी ऑटोप्सिस केलं. जे कोविड पेशंट मेले होते त्यांच्या ऑटोप्सिस केलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की त्यांना त्या औषधांमुळे दुष्परिणाम झालेले आहेत, आणि त्या दुष्परिणामाच्या कारणामुळे ते मेलेले आहेत. चुकीच्या प्रकारे उपचार झाले त्यांचा मृत्यू आणि ओढवलेला आहे. त्यामुळे मग त्यांचे मृत्यू झाले. त्यांचा दुसऱ्या बाजूने फायदा असा मिळाला की लोक घाबरली सुद्धा असतील की बाबा कोरोनामुळे मृत्यू झाला, म्हणजे औषधाने झाला, पण दिसायला असं दिसून येतं प्राथमिक याच्यात किंवा सामान्य माणसाने कोरोनामुळे, आणि लोक घाबरले, आणि त्या घाबरल्याचा परिणाम यांना जो साधायचा होता, म्हणजे आता हा रोग कठीण आहे ना, मग व्हॅक्सिन तुम्ही घेतलं पाहिजे, जी त्याचा उद्देश आहे. अच्छा. तर आता जे व्हॅक्सिनसाठी जे काही थोडा फोर्स केला जातो, की जे व्हॅक्सिन दिलं जातं ते किती सुरक्षित आणि किती असुरक्षित आहे? थोडक्यात तुम्ही सांगितलं की ते असुरक्षित आणि माणसासाठी धोकादायक आहे, परंतु त्याचे दुष्परिणाम हे कसे कसे माणसाच्या ह्युमन बॉडीवर होतील हे सांगा. बघा, वॅक्सिन बनवण्याची जी प्रक्रिया आहे ना, मुळात कुठलं वॅक्सिन जेव्हा नवीन विषाणू येतो, नवीन जीवाणू येतो, त्याची जी प्रक्रिया आहे ती डेव्हलपमेंट प्रोसेस आहे, किंवा त्याचा जो सेफ्टी डेटा जो ट्रायल असतो, तो कमीत कमी 5 वर्षाचा लॉंग टर्म सेफ्टी डेटा ट्रायल आधी कलेक्ट करावा लागतो. बरोबर. त्यानंतर वॅक्सिन डेव्हलपमेंट होण्याची जो प्रक्रिया आहे ना, पूर्ण कालावधी तो 10 ते 15 वर्षाचा असतो. आता तुम्ही जर कोविड वॅक्सिनच्या याच्यामध्ये बघितलं तर कोविड वॅक्सिन्स काही महिन्यातच डेव्हलप झालेली आहेत. म्हणजे त्यांना काही महिन्यातच बनवून मार्केटमध्ये ते लॉन्च पण झालेले आहे. दुसरी गोष्ट, ह्या वॅक्सिन्सला मान्यता FDAची मिळालेली नाही आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. कारण की मान्यता का मिळालेली नाही, कारण की ह्याचे जे क्लिनिकल ट्रायल्स आहेत ते अजूनही चालू आहेत. ते क्लिनिकल ट्रायल्स 2024 किंवा 2025 तेव्हा संपतील, आणि तेव्हा तो डेटा पूर्ण सबमिट होणार आहे. तो सबमिट झाल्यानंतरच फुल अप्रुव्हल त्या वॅक्सिनला तेव्हा मिळणार आहे. म्हणून आता वॅक्सिनला जे FDA कडून मिळालेलं आहे ते EUA मिळाले, एमर्जन्सी यूज ऑथरायझेशन. आता एमर्जन्सी यूज ऑथरायझेशन म्हणजे की आणीबाणीची परिस्थिती आहे, आणि काय असेल ते तुम्हाला लोकांना देऊन टाकायचं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, एमर्जन्सी यूज ऑथरायझेशनमुळे काय होतं की ज्या वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना लिगल इम्युनिटी मिळते. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर केस करू शकत नाही, कारण की ते एमर्जन्सी यूज ऑथरायझेशन असल्यामुळे त्याचा जरी काही परिणाम झाला, त्याचा जरी कुठला घातक साईड इफेक्ट झाला, तरी तुम्ही वॅक्सिन कंपन्यांना धरू शकत नाही, वेटेज त्याचा धरू त्याला शकत नाही. ॲडव्हान्टेज. तर तो त्यांना ॲडव्हान्टेज मिळतो. बरोबर. म्हणून एक महामारी म्हणून खूप घाईघाईमध्ये हे सगळं हां. करण्यासाठी त्यांना अजून वाव मिळाला की हे असुरक्षित वॅक्सिन आहे, तरी सुद्धा देता आलं आणि देत आलेले आहे. आता साधारण तुम्ही एक बऱ्याचशा गावागावाला जाता, भेट देता, आणि ॲज अ डॉक्टर म्हणून तुमच्याकडे अनेक पेशंट येतात. तर साधारण वॅक्सिन घेतल्यानंतर जे दुष्परिणाम दिसून येतात ते कुठल्या प्रकारचे? तर माझ्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये जेव्हा बरेच पेशंट येतात तेव्हा म्हणजे मी आवर्जून विचारतो, तुम्ही वॅक्सिन घेतली की नाही, आणि त्यांना काय काय त्याचे परिणाम होतात. तर पेशंट बरेच मला सांगतात, जो कॉमन साईड इफेक्ट आहे तो त्यांना पहिल्यासारखं वाटत नाही आहे. म्हणजे पहिली जी त्यांची शक्ती होती, ताकद होती, तर आम्हाला आता कमजोरी वाटते शरीरामध्ये. दुसरी गोष्ट आहे की बऱ्याच पेशंट्सला राहून राहून आजारी पडतात सतत. म्हणजे त्यांनी वॅक्सिन घेण्याच्या आधी समजा ते लोक वर्षातून एकदा आजारी पडत असतील किंवा 2 वर्षातून एकदा, तर आता वारंवार ते महिने, आठवडे असे प्रत्येक वेळेला आजारी पडत असतात. सतत त्यांना सर्दी होत असते. ते बोलतात आम्हाला आता सर्दी होते, तर 7-8, 8-8 दिवस म्हणजे सर्दी कंटिन्यूस राहते. त्यांना एक प्रकारचा विकनेस, कमजोरी जाणवते. आणि तुम्ही बरेच माझे पेशंट्स आहेत, काही त्यांना तर पॅरालिसिस पण झालेले आहेत, आणि बऱ्याच पेशंट्सला
एक 2 पेशंट्स आहेत ते आता जिवंत नाही आहेत, म्हणजे मृत्युमुखी, त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला. आणि आम्ही जिकडे पण अवेकन इंडिया मुवमेंट थ्रू जेव्हा जातो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा अनुभव आला आहे की ज्या लोकांनी वॅक्सिन घेतलेलं आहे त्यांना पॅरालिसिस कॉमन, हार्ट अटॅक्स पण कॉमन आहे. कारण की ह्या वॅक्सिनमध्ये हे ॲक्च्युली बेसिकली वेगळ्या टेक्नॉलॉजीवर बनवलेले वॅक्सिन्स आहेत. म्हणजे हे कन्व्हेन्शनल वॅक्सिन्स नाही आहेत. कन्व्हेन्शनल वॅक्सिनमध्ये काय असतं, तो जीवाणू आहे ना त्याला वीक करून किंवा त्याची पॉवर अगदी कमी करून तो जीवाणूच त्याच्यामध्ये वॅक्सिनमध्ये असतो. पण हे वॅक्सिन तसं नसून हे mRNA वॅक्सिन आहे. तर मुख्यात mRNA आणि रिकॉम्बिनंट DNA अशा 2 टेक्नॉलॉजीज प्रामुख्याने आता पहिल्यांदा माणसावर म्हणजे त्याचा वापर सुरू झालेला आहे. याच्या आधी mRNA आणि रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचे वॅक्सिन्स प्राण्यांवर वापरले जात होते आणि प्राण्यांवर त्याचा खूप वाईट दुष्परिणाम म्हणजे याच्या म्हणजे 2019च्या आधी जो प्राण्यांचा डेटा आहे जो mRNA वॅक्सिन्सचा, त्याच्यामध्ये बऱ्याच प्राण्यांना कॅन्सर झालेले आहेत mRNA वॅक्सिन्समुळे. बऱ्याच प्राण्यांना म्हणजे त्यांची हार्ट अटॅकने डेथ झालेली आहे. बऱ्याच प्राण्यांना पॅरालिसिस झालेलं आहे. आणि mRNA वॅक्सिनमध्ये जे स्पाईक प्रोटीन वापरलं जातं ते खूप विषारी आहे, ते डेंजरस आहे आपल्या शरीरासाठी. तर त्यांनीच हे रिॲक्शन्स होत असतात. तर आता जे कोविड वॅक्सिन बनवले ते पण ह्याच कॉन्सेप्टवर बनवले की ते तुमच्या बॉडीमध्ये तो mRNA जातो आणि तुमच्या बॉडीमध्ये ते mRNA जाऊन स्पाईक प्रोटीन बनवतं. पण ते स्पाईक प्रोटीन म्हणजे त्यांची संकल्पना अशी आहे की ते स्पाईक प्रोटीन बनल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होणार आणि त्या अँटीबॉडीज सतत बॉडीमध्येच राहणार. म्हणजे जेव्हा तुमचा खरा व्हायरसशी संबंध येईल किंवा इन्फेक्शन होईल तेव्हा ते अँटीबॉडीज काम करणार. पण प्रॉब्लेम असा आहे mRNA वॅक्सिनमध्ये, हे जे स्पाईक प्रोटीन बनत आहेत ना, एक प्रॉब्लेम असा आहे ते कंटिन्यूस बनत आहे, ते थांबणार नाही आहे. ते कंटिन्यूस प्रोसेस अशी लक्षात आली कारण की जपानची एक बायो डिस्ट्रीब्युशन स्टडी झाली होती काही महिन्यांपूर्वी. त्याच्यामध्ये असं कळलं की हे स्पाईक प्रोटीन कंटिन्यूस बनत आहेत आणि आपण जिथे वॅक्सिन इंजेक्ट करतो ते वॅक्सिन त्याच जागेवर राहिलं पाहिजे. म्हणजे जर तुमच्या हातामध्ये वॅक्सिन दिले तर त्या जागेवर राहिलं पाहिजे. बरोबर. तर हे वॅक्सिन तिथे न राहता हे बऱ्याच व्हायटल ऑर्गन्समध्ये तुमचे जे अवयव आहेत, जसं तुमचं हृदय आहे, जसं तुमचे म्हणजे मुलींमध्ये ओव्हरीज असतात, स्त्रियांमध्ये, जेंट्समध्ये टेस्टीज असतात, त्यांच्यामध्ये हे वॅक्सिनचे डिस्ट्रीब्युशन होते वेगवेगळ्या प्रकारे. तुमच्या लंग्समध्ये पण वॅक्सिन जात आहे, तुमच्या हार्टच्या मसलमध्ये वॅक्सिन जात आहे, तुमच्या लिव्हरमध्ये पण वॅक्सिन्स जात आहे. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वॅक्सिन ते स्पाईक प्रोटीन तयार करते आणि त्याच्यामुळे तुमचीच बॉडी स्वतःच्याच अवयवांना अटॅक करते. तर असं त्याच्यामुळे हा दुष्परिणाम होतो. प्रामुख्याने आता बरेचसे रिसर्च पेपर पण आलेले आहेत या वॅक्सिनवर की ज्याच्यामुळे पूर्णपणे सिद्ध झाले की या वॅक्सिनमुळे ब्लड क्लॉटिंग होते आणि ब्लड क्लॉटिंग जर तुमच्या हृदयामध्ये झाली तर तुम्हाला हार्ट अटॅक येतो आणि तीच ब्लड क्लॉटिंग जर तुमच्या ब्रेनमध्ये झाली तर त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रोक येतो. आता ही जी लक्षणं जाणवत आहेत किंवा हे आजार जाणवतात, ही स्त्री आणि पुरुषामध्ये डिफरंट जाणवतात की कॉमन आहेत सगळे? ॲक्च्युली कसं आहे, ॲनाटॉमी दोघांची, स्त्री आणि पुरुष यांची ॲनाटॉमी म्हणजे डिफरंट. शरीर रचना वेगळी असल्यामुळे थोडे वेगवेगळे परिणाम जाणवतात. आता म्हणजे ते स्त्रियांचं बोलायला गेलं तर आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला बरंच लक्षात आलं की स्त्री वर्गांमध्ये या वॅक्सिनमुळे की त्यांचे पिरियड्स आहेत ते इरेग्युलर झालेले आहेत किंवा पिरियड्स येणंच बंद झालेलं आहे किंवा जर रक्तस्राव होतो पिरियडमधला तो खूप वाढलेला आहे. तर असे 3 प्रकारचे सिम्पटम्स पोस्ट वॅक्सिनेशन वॅक्सिन घेतल्यानंतर स्त्रियांमध्ये जाणवतात. बदल झाले. आता हे झालं एक मोठ्या माणसाचं. आता सध्या जे आहे म्हणजे आपल्या देशात इव्हन बाहेरसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये 15 ते 18 वर्ष वयोगट आणि आता तर हल्ली 15 ते 18मध्ये सुद्धा वॅक्सिनेशनची सुरुवात झालेली आहे. तर हे आता ह्या एवढ्या कोवळ्या वयाच्या मुलांमध्ये किती सुरक्षित साबित होणार आहे? नाही, सुरक्षित तर अजिबात साबित होणार नाही. आणि पहिली एक गोष्ट मला डॉक्टर म्हणून नेहमी प्रश्न पडतो की लहान मुलांना कोविडमधून अजिबात 0% रिस्क आहे. म्हणजे लहान मुलांना जगभरातला जरी तुम्ही सर्व डेटा अनालाइज केला, तुम्ही जर पाहिलं तर त्या जगभरामध्ये कुठल्याच मुलाला कोविडचं इन्फेक्शन झालेलं नाही किंवा कुठलंच लहान मूल मृत्युमुखी पडलेलं नाही आहे. आणि लहान मुलांना होऊ शकत नाही कोविड का? कारण की त्यांच्यामध्ये रिसेप्टर्सच नसतात. ते म्हणजे जिथे ते हे लोक जसं सांगतात की WHO सांगतं की व्हायरस जाऊन ज्या रिसेप्टरला अटॅक होतं ते लहान मुलांमध्ये रिसेप्टर्स नसल्यामुळे कोविड त्यांच्या बॉडीमध्ये म्हणजे अटॅकच होऊ नाही शकत कोरोना व्हायरसचा आणि त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शनच होत नाही.
दुसरी गोष्ट, लहान मुलांच्या शरीरामध्ये ग्लुटाथायन म्हणून एक केमिकल असतं, ते जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे पण त्यांना रेझिस्टन्स त्या व्हायरसबद्दल आहे. तर लहान मुलांना काहीही रिस्क नसताना आणि जगातले मोठमोठे शास्त्रज्ञ म्हणजे फायझर कंपनीचे एक CEO मायकल येडन किंवा आपल्या भारतामधील पण जे एम्सचे ॲडवायझर आहेत संजीव राय, त्यांनी पण म्हणजे ते हे चीफ हेल्थ ॲडवायझर आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, त्यांनी पण त्या कमिटीमध्ये की चाइल्ड वॅक्सिनेशनसाठी जी कमिटी नेमली होती ना, त्यांनी पण सांगितलं की लहान मुलांना द्यायची गरज नाही आहे वॅक्सिन्स, कारण की त्यांना काही धोकाच नाही आहे. बरं, उलटं आपण लहान मुलांना वॅक्सिन्स देऊन त्या वॅक्सिन्समुळे होणारे दुष्परिणाम वाढवू, म्हणजे अशा स्पष्ट निरोगी शब्दामध्ये आहेत त्यांना आपण निरोगी कुठल्यातरी अननेसेसरी आजाराच्या त्यांना, ह्याच्यात ढकलतो. कारण की वॅक्सिनमध्ये फक्त वॅक्सिनमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ॲड्ज्युएंट्स बोलतात, म्हणजे ते बरेच ॲल्युमिनियम असतं, बोरॅक्स असतं, परत त्याच्यामध्ये लेड असतं, मर्क्युरी, थिमेसेरॉल बोलतात ते असतं. तर ते बरेच असे विषारी घटकं असतात वॅक्सिनमध्ये, ज्याचा परिणाम त्या मुलांच्या शरीरावर होऊ शकतो. आणि आता हे वॅक्सिन जे आहे ते पूर्णपणे नवीन टेक्नॉलॉजीवर आहे. त्याचा डेटा अजूनपर्यंत हे वॅक्सिन मानवाच्या शरीरात गेल्यानंतर 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर, हे लॉंग टर्मची जी स्टडी आहे ती अजून झालेली नाही आहे. तर त्याच्यामुळे हे सांगणं कठीण आहे की फ्युचरमध्ये किंवा भविष्यात म्हणजे ह्या वॅक्सिनमुळे त्या लहान मुलांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो. आता साधारण आपण जी काही चर्चा करतो याच्यामध्ये हे वॅक्सिन आणि याच्यामागचं षडयंत्र दिसून येतं. परंतु असंही दिसून येते एका बाजूला की जे काही आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर आहे किंवा मंत्री-संत्री आहे किंवा राजकारणातली बरीच मोठी मंडळी आहे, हेही वॅक्सिन घेताना दिसतात. तर मग आपण सगळेच असुरक्षित आहोत की याच्यात काही बदल केलेला आहे, म्हणजे सामान्य माणसासाठी वेगळं काहीतरी आणि ह्या लोकांसाठी देखावा निर्माण करण्यासाठी वेगळं काहीतरी, असं काही असू शकतं की कॉमनली सर्वच एकच वॅक्सिन घेत आहेत? ना असू शकतं असं, कारण की याचं कारण काय आहे माहिती आहे, मी मागे एक अमेरिकन नर्सने इंटरव्ह्यू तिने पोस्ट केली होती एकदा. अच्छा. कारण की ती तिथे म्हणजे त्यांच्या इकडे नर्स वॅक्सिन देतात अमेरिकेत. तर त्या नर्सने सांगितलं होतं की आमच्या इथे जे एलिट्स लोक, जे मोठे VIP लोक येतात, त्यांना बॅच 1ची आम्ही वॅक्सिन देतो, त्याच्यामध्ये फक्त सलाईन आहे. ओके. म्हणजे त्यांच्या इकडची राजकारणी, त्याचा दुष्परिणाम काही होणार नाही. आणि नॉर्मल सर्वसामान्य लोकांसाठी बॅच 2ची वॅक्सिन आम्ही दिली जाते. तर ती नर्स म्हणजे बोलतात ना, विसल ब्लोअर होती, तिने सांगितलं होतं की हे असा प्रकार केला जातो की जनसामान्यांसाठी वेगळी वॅक्सिन बॅच बनवलेली आहेत आणि जे पॉलिटिशियन्स आहेत, जे VIPs आहेत, त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची, म्हणजे ते तुम्हाला दाखवलं जाते, भासवलं जाते की आम्ही पण वॅक्सिन घेतली आणि आम्हाला काय होणार, म्हणजे त्यांना ऍक्च्युअली काय होणारच नाही, कारण ती फेक वॅक्सिन आहे किंवा सलाईन वॉटर आपण बोलू शकतो. ऍक्च्युअल वॅक्सिन सामान्यांना दिली जाते, जी mRNA वॅक्सिन आहे ना ती. आणि आता याच्यावर म्हणजे बोलण्यासारखं काहीच नाही, कारण की आता सायंटिफिक रिसर्च पेपर, म्हणजे 1000पेक्षा जास्त रिसर्च पेपर याच्यावर आता पब्लिश झालेले आहेत. आता खरं तर हा कोरोना नाहीच आहे किंवा कोरोना नावाचा कुठलाच आजार नाही, त्यामुळे आता वॅक्सिन परिणाम करतं की नाही करत याच्यावर हाही भाग संपूनच जातो, कारण याच्यावरही चर्चा करण्यात अर्थच नाही. जरी कोरोना समजा आपण आहे असं समजलं, ओके, आहे असं समजलं, तर आता दोन वर्ष कालावधी होऊन गेलाय. म्हणजे ऍक्च्युली कुठलंही पॅन्डेमिक आहे ना, त्याचा पॅन्डेमिकचा जो कालावधी आहे ना, तो सर्वसाधारण मॅक्स टू मॅक्स 1 वर्ष, कारण की तोपर्यंत बरीच जगभरात लोकांना इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे. आणि आता मागच्या वर्षी सिरो सर्वे झाला होता आपल्या इंडियाचा, तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, ICMRने सिरो सर्वे केला होता, तर आपल्या इथे 90% पेक्षा जास्त लोकांना कोरोना होऊन गेलाय, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेले आहेत. म्हणजे याचाच अर्थ त्यांना नॅचरल इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे. आता याच्या पुढे त्यांना सेम व्हायरसने इन्फेक्शन होणारच नाहीये, बरोबर, कारण की त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज झालेल्या आहेत. तर 90% लोकांना अँटीबॉडीज झालेल्या असताना, त्यांना नॅचरल इम्युनिटी, नैसर्गिक संरक्षण मिळालेलं असताना त्यांनी वॅक्सिन का घ्यावी? खरंच हा प्रश्न सामान्य माणसाला किंवा बुद्धिवादी लोकांना पडायला पाहिजे की जर का आता साधारण कोरोना नाही आहे असंही आपण म्हणतो, आणि असेल तरीसुद्धा जर तो वॅक्सिन घेतल्याने नियंत्रणात येत नाही, म्हणजे लस घेऊन सुद्धा तो होतोच, तर मग हा प्रश्न पडायलाच पाहिजे लोकांना की मग वॅक्सिन घ्यायचं तरी कशासाठी, जर तो होतोच कोरोना परत वॅक्सिन घेऊन सुद्धा तो. पण साधारण मध्यमवर्गीय माणसं ह्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही आणि बहुतांश लोक दुष्परिणामांना आता सामोरे जात आहेत. सरकार त्याची जबाबदारी घेत नाही आहे. आणखीन काही त्याच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जसं की एक मास्क आहे
तर कोरोना आहे असं समजूया आपण क्षणभर, तर मास्क हा कितपत त्या बाबतीत उपयोगी ठरतो? नाही, मास्क अजिबात उपयोगी ठरत नाही. कारण की तुम्हाला मी सांगतो, तुम्ही लॉजिक वापरा. हं. जेव्हा तुम्ही YouTubeवर जा हं. आणि व्हायरस लॅब फक्त टाका, हं. जिथे व्हायरस हाताळले जातात. हो. त्या लॅबमध्ये तुम्ही माणसं बघितले असेल, की त्यांचा एक सूट असतो स्पेशल हो. आणि त्यांचा एक स्पेशल पूर्ण हेल्मेटसारखा मास्क असतो. हो. तर ते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस हाताळत असतात. हं. तर व्हायरस त्यांच्या शरीरामध्ये जाऊ नये हं. म्हणून त्यांनी ते एक 3-4 लाखाचा सूट असतो तो तो आणि परिधान. एक स्पेशल मास्क मिळतो. त्याची किंमत 30 ते 40 हजार आहे. हं. तर तसा तुम्हाला मास्क वापरावा लागतो. अच्छा. जो हायली म्हणजे बोलतो ॲडव्हान्स मास्क येतो. तो त्या कॅटेगरी 4 लॅबमध्ये वापरतात, जिथे व्हायरस हँडल केली जातात. तिथे तो वापरतात आणि तुमचा जो मास्क आहे, त्याच्यामधनं शेकडो, हजारो व्हायरस तुमच्या शरीरात जाऊ शकतात. अच्छा. तर ते फक्त एक तुम्हाला म्हणजे सायकॉलॉजिकली तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी ते बांधून आहे की ठेवण्यासाठी तो मास्क आहे. ॲक्च्युअली त्यांनी पूर्णपणे काहीच प्रोटेक्शन होत नाही. दुसरी गोष्ट हे ICMRनी स्वतः मान्य केलेलं आहे, अच्छा. की मास्कमुळे प्रोटेक्शन होत नाही. त्यांनी स्वतः सांगितलंय, की मास्कची जी पोर साईज आहे, ती नॅनोमीटर म्हणजे मास्कची जी साईज आहे ती मायक्रोमीटरमध्ये आहे. हं. म्हणजे N95 मास्कची पण पोर साईज आहे, ती मायक्रोमीटरमध्ये आहे आणि व्हायरसची जी साईज आहे ती नॅनोमीटरमध्ये आहे. अच्छा. म्हणजे व्हायरस फारच छोटे आहेत. ते व्हायरस त्याच्यामधूनही सहज जाऊ ये-जा शकतात. करू शकतात. तर आता जे सरकार कुठले म्हणजे साधारण महाराष्ट्र सरकार सुद्धा अट्टहास करते की मास्क लावाच. तर त्यामागे लोकांना थोडक्यात त्या कोरोनाची आठवण देण्यासाठी म्हणून आहे असं आपण समजूया. तर बाकीच्या इतर काही महाराष्ट्र सरकार अडवणूक करते, की जसं तुम्हाला पास मिळणार नाही, हे सुविधा मिळणार नाही. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे कायदेशीर आहे का अशी अडवणूक करणं सरकारने, ज्याच्यासाठी लोकं व्हॅक्सिन घेण्यासाठी बाध्य होत आहेत? नाही, हे असे अडवणूक केली नाही पाहिजे पहिल्यांदा. कारण की आता केंद्रीय सरकारनेच म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने स्वतः सांगितलेलं आहे कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट टाकलेलं आहे. शपथपत्र ज्याला आपण बोलतो मराठीमध्ये, हो. ते सादर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या लोकांनी मान्य केले, की आम्ही व्हॅक्सिन कोणाला फोर्स नाही करत आहोत. व्हॅक्सिन पूर्णपणे व्हॉलंटरी आहे आणि स्वैच्छिक आहे. तुम्हाला घ्यायची आहे तर घ्या, नसेल घ्यायची तर नाही घेतली तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि सरकारने म्हणजे बऱ्याच अवेकन इंडिया मुवमेंटनी मार्फत RTI आम्ही फाईल केल्या होत्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. त्याच्यामध्ये पण उत्तर गव्हर्नमेंटचं हेच आलंय, की तुम्हाला कुठलीही सुविधा म्हणजे तुम्ही व्हॅक्सिन घेतला असेल किंवा नसेल, त्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला कुठलीही सुविधा नाकारता येणार नाही. किंवा तुमचं कुठलंही जे तुम्हाला काय बोलतात त्याला, तुमचा मूलभूत अधिकार आहे तो हो, कुठल्याही त्याचं हनन सुविधेपासून केलं तुम्हाला जाणार. वंचित ठेवता येणार वंचित किंवा नाही ठेवलं ठेवता जाणार. तर धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण बरीच कोरोना आणि व्हॅक्सिनबद्दल माहिती दिली आणि मला खात्री आहे, की जे कोणी हे व्हिडिओ बघतील ते प्रेक्षक त्यांना हे ज्ञान कामाला येईल. खूप खूप धन्यवाद.